मराठी स्टॉक मार्केटमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आपण स्टॉक मार्केटमध्ये या करता आलोय की आपल्याला स्टॉक मार्केटमधून काही पैसे कमवायचे. नुसता मूर्खपणा करून आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये आपले जे काही कष्टाने कमवलेले पैसे आहेत ते गमवायचे नाहीयेत. मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये जसे प्रोफेशनल ट्रेडर्स आहेत, ज्याला म्हणू शकतो एस इन्व्हेस्टर्स आहेत, ज्याच्यानंतर रेग्युलर इन्कम स्टॉक मार्केटमधनं कमवणारे आहेत, तसंच स्टॉक मार्केट हे मूर्खांनी सुद्धा बनलेलं आहे. आणि हे मूर्ख लोक या स्टॉक मार्केटमध्ये आहेत म्हणून उरलेली लोक स्टॉक मार्केटमधनं पैसा कमवू शकतात, कारण ही लोक पूर्णपणे मूर्ख आहेत. 1000 रुपयामध्ये एखादा स्टॉक असेल तर तो खूप महाग आहे, 5 रुपयाचा स्टॉक स्वस्त आहे, 5 रुपयाचे उद्या 10 रुपये होतील, माझे पैसे डबल होतील. एखादा बँकेचा स्टॉक मला अगदी 5-10 रुपयात मिळतोय म्हणजे किती सुवर्ण संधी आहे. ह्या गोष्टी तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतातच आहेत. असा विचार तुम्ही सुद्धा मित्रांनो करत असाल तर स्टॉक मार्केटमध्ये तुमचं टिकणं नुसतं अशक्य नाही, ज्याला म्हणू शकतो प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये टिकू शकणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने विचार करून स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल. तर हे स्टॉक मार्केटमध्ये मूर्ख कोण आहेत आणि त्यांची नेमकी लक्षणं काय आणि हा मूर्खपणा टाळायचा कसा, गेल्या काही दिवसामध्ये बऱ्याच जणांशी फोनवर बोलणं झालं, चर्चा झाली. असं लक्षात आलं की स्टॉक मार्केटमध्ये नवीन आलेल्या लोकांना फारशी काही माहिती सुद्धा नाहीये. ते फक्त त्यांच्या भावनांवरती ट्रेडिंग करतात आणि फक्त दिवा स्वप्न बघतात की एवढे पैसे कमवू तेवढे पैसे कमवू, पण ते नॉलेज लेवलवरती पूर्णपणे ज्याला म्हणू शकतो झिरो आहेत आणि मूर्ख आहेत. त्यांना काही माहिती नाही. मित्रांनो, मलाही वाईट वाटतं की कोणाला मूर्ख म्हणताना चुकीची गोष्ट आहे, पण मित्रांनो इथे तुमच्या पैशाचा प्रश्न आहे, त्यामुळे थोडाही मूर्खपणा तुम्हाला महागात पडू शकतो. त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे काही प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे की ज्या प्रश्नांची खरी खरी उत्तर जर तुम्ही स्वतःकडनं घेतलीत तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करू शकाल आणि नफा किती कमवाल मला माहित नाही, पण नुकसान तुमचं नक्की होणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, एंडपर्यंत बघा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जे बिगिनर्स आहेत, जे नवीन आलेले स्टॉक मार्केटमध्ये लोक आहेत, जेव्हा की काही वर्षापासून ट्रेडिंग करतात, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ अशासाठी महत्त्वाचा आहे की तो तुमच्या विचार करण्याचा ज्याला म्हणू शकतो जी डायरेक्शन आहे ती पूर्णपणे बदलून टाकेल. तुम्ही आत्ता ज्या पद्धतीने विचार करता बरोबर त्याच्या उलट पद्धतीने तुम्ही विचार करायला शिकाल, जेणेकरून इन्व्हेस्टिंग ट्रेडिंग हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमेल. अजूनपर्यंत जर माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, इमिजिएट खाली लाल बटन हिट करा, सबस्क्राईब करा. स्टॉक फंडामेंटल संदर्भात माहिती, टेक्निकल अनालिसिस संदर्भात माहिती आणि ती सुद्धा कोर्स मॉड्यूलच्या स्वरूपात आपल्या या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. बाहेर 10, 20, 30, 40 हजारामध्ये जी इन्फॉर्मेशन शिकवली जाते स्टॉक मार्केटच्या कोर्सेसच्या माध्यमातून, क्लासेसच्या माध्यमातून, तीच इन्फॉर्मेशन जशीच्या तशी आपल्या या युट्यूब चॅनलवरती पूर्णपणे मोफत आहे. मुव्हिंग ॲव्हरेजेस, सपोर्ट अँड रेजिस्टन्स, कॅन्डलस्टिक अँड कॅन्डलस्टिक्स पॅटर्न, त्याच्यानंतर आत्ताच जी मी सिरीज पूर्ण केली त्याच्यामध्ये RSIचे 4 पार्ट मी इथे कोर्सच्या स्वरूपात टाकलेत. 5वा पार्ट आत्ता या आठवड्यामध्ये येणार आहे. तर असं सर्व मटेरियल तुमच्यासाठी मित्रांनो पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. इमिजिएट सबस्क्राईब करा, लाल बटन दाबा आणि विसरू नका उजवीकडे बेल आयकॉन आहे तोही हिट करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, समजा मी एक सामान्य माणूस आहे आणि स्टॉक मार्केट संदर्भात मला काहीही माहिती नाही. आता इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी माझ्याकडे काही लिमिटेड ऑप्शन आहेत. फॉर एक्झाम्पल, मी जमिनीत पैसा गुंतवू शकतो, एखाद्या फ्लॅटमध्ये पैसा गुंतवू शकतो, एखादा कमर्शियल शॉप घेऊ शकतो, किंवा 100% मित्रांनो तुमच्या डोक्यात तो पर्याय आला असेल, मी सोन्यामध्ये पैसा गुंतवू शकतो. आता मित्रांनो, ह्याच्या व्यतिरिक्त अजूनही वेगवेगळे मेटल्स आहेत. समजा ह्याच्या तुलनेमध्ये मी अजून एक मेटल तुमच्या समोर ठेवला, ॲल्युमिनियम. मित्रांनो, दोघांपैकी कोणामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल? गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट कराल की ॲल्युमिनियममध्ये इन्व्हेस्टमेंट कराल? किती सोपा प्रश्न आहे. तुम्ही तर म्हणाल काय प्रश्न विचारताय, उगाच तुम्ही व्हिडिओची लेंथ वाढवताय. अजिबात नाही मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर खूप ऑब्व्हियस आहे, मला माहिती आहे, पण इथेच काय घडतं ते तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो.
आपण 100% सिलेक्ट करणार गुंतवणूक सोन्यामध्ये आणि आपण ॲल्युमिनियममध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाही. आता स्वतःला प्रश्न विचारा का? मित्रांनो, सोनं शेवटी सोनं आहे, हेच त्याचं सिंपल उत्तर आहे. बाकी सोन्याबद्दल तुम्ही दुसरा कुठलाही मुद्दा तुमच्या डोक्यात पहिले येणार नाही. सोन्याची किंमत जास्त आहे, सोन्याचं व्हॅल्युएशन जास्त आहे, सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर उद्या सोन्याची किंमत वाढू शकते, हा तुमच्या डोक्यात येणारा पहिला मुद्दा असेल. त्यामुळे मित्रांनो, सोनं हे सोनं आहे. मग स्टॉकच्या बाबतीत विचार करताना आपण मूर्खांसारखा विचार का करतो की 5 रुपयाचा स्टॉक हा स्वस्त आहे तो घेऊया, एखादा स्टॉक 5,000 रुपये 2,000 रुपये आहे म्हणजे गोल्ड प्राइसचा स्टॉक आहे, तो स्टॉक आपण घेत नाही आणि 1 2 3 4 5 रुपये 10 रुपये 20 रुपये 30 रुपये 50 रुपये अशा किमतीचे स्टॉक आपण घेतो का? तिथे आपण सोन्याला प्रायोरिटी देत नाही आणि इथे मात्र तुमच्या समोर जेव्हा सोनं येते तिथे तुम्ही सोन्याला प्रायोरिटी देताय. असं तुम्ही का वागताय? मित्रांनो, वॉरेन बफेट जगप्रसिद्ध इन्व्हेस्टर, तुम्हाला माहिती आहे, त्यांनी काही गोष्टी इथे सांगितल्या आहेत इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत. त्या तुम्हाला मी पहिले सांगतो. मी माझ्या मुद्द्यावर जातो. पहिला मुद्दा आहे कंपनीच्या उत्पादनाची किंवा सेवेची गुणवत्ता. तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवताय, तो स्टॉक 5 रुपयाचा असू दे, 10,000 रुपये 10 रुपयाचा असू दे किंवा 10,000 रुपयाचा असू दे, ती कंपनी काय प्रोडक्ट देते आणि त्यांची गुणवत्ता काय हे बघणं तिथे आवश्यक आहे. दुसरं, त्या कंपनीची आर्थिक स्थिती. मी 10 रुपयेवाला एका स्टॉकमध्ये पैसे टाकतोय तर मला सर्वप्रथम हे बघायला पाहिजे की 10 रुपयेवाला स्टॉकच्या कंपनीची आर्थिक स्थिती काय आहे. आणि उदाहरणार्थ मी एक आयडिया वोडाफोनचा स्टॉक घेतला, ज्या कंपनीचा स्टॉक आत्ता 10-12 रुपयाला मिळून जाईल, पण कंपनीची आर्थिक स्थिती काय आहे? 50,000 कोटीच्या कर्जाचा बोजा त्या कंपनीच्या डोक्यावरती आहे. हा सुद्धा मुद्दा मित्रांनो इथे येणार आहे की कंपनी नफा कमवते की गेले अनेक वर्ष कंपनी नुसतं नुकसान घेते. हे मित्रांनो मी नाही सांगितले, हे वॉरेन बफेट यांनी सांगितले. त्यामुळे कुठल्याही स्टॉकमध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल तेव्हा सर्वप्रथम स्टॉकची प्राइस बघू नका, कंपनीची आर्थिक परिस्थिती बघा, त्यांच्या नफ्यातलं सातत्य बघा आणि त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता बघा. हे बघा आणि मगच इन्व्हेस्ट करा. समजा एक कंपनी आहे एबीसी आणि दुसरी कंपनी आहे XYZ. आता या दोन्ही कंपनीच्या स्टॉकमध्ये मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, माझ्याकडे काही पैसे आहेत ते मला याच्यामध्ये टाकायचे आहे. एबीसी कंपनीचा स्टॉक आहे 10 रुपयाला एक. तर माझ्या डोक्यात लगेच विचार येणार, अरे 1,000 रुपयात 100 स्टॉक येतील. आणि XYZ कंपनीच्या स्टॉकची किंमत आहे 1,000 रुपयाला फक्त एक स्टॉक. स्वाभाविक आहे की इकडे आपण विचार करणार एबीसी कंपनीचे स्टॉक मात्र खूपच स्वस्त मिळत आहेत, तर आपण तो स्टॉक घेऊन टाकूया. आणि हा 1,000 रुपये म्हणजे खूपच महाग झाला. मित्रांनो, इथे आपण किलोवरती भाजी घेत नाहीये किंवा आपण कुठली फळं घ्यायला मार्केटमध्ये गेलो नाहीये, आपण एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतोय. त्यामुळे फक्त कंपनीची प्राइस बघून तुम्ही 10 रुपयाची कंपनी स्वस्त आणि 1,000 रुपयाची कंपनी महाग असं करू शकत नाही, किंवा मला कमीत कमी रुपयात जास्तीत जास्त स्टॉक्स आले पाहिजेत असाही विचार तुम्ही करू शकत नाही. असा विचार जर तुम्ही करत असाल तर हा शुद्ध मूर्खपणा आहे. तो मूर्खपणा पहिले डोक्यातनं काढून टाका. ज्या काही गोष्टी मी इथं तुम्हाला इथे पुढे सांगणार आहे त्याचा नीट विचार करा. ॲज अ कॉमन मॅन ह्या दोघांपैकी मी कुठला स्टॉक घेऊ, ह्याच्यासाठी मी काय मुद्दे कन्सिडर करू. मित्रांनो, मूर्खपणा जर तुम्ही आतापर्यंत केला असेल तर करू नये, त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. त्यामुळे इथे काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. एबीसी आणि XYZ अशा दोन कंपन्यांमध्ये तुम्हाला पहिले बघायचे की मागच्या 10 वर्षात त्या स्टॉकची प्राइस चढली आहे की पडली आहे. हे मित्रांनो तुम्हाला चार्टवर जाऊन बघायचंय. मी तुम्हाला इथे उदाहरणासहित दाखवणार आहे. पहिले मुद्दे सांगतो. दुसरा मुद्दा आहे मित्रांनो, स्टॉक प्राइस जर सातत्याने पडली असेल तर अशा स्टॉक तुम्हाला 1 रुपयाला मिळू दे, 2 रुपयाला मिळू दे, नाहीतर 10 पैसे 20 पैशाला मिळू दे, अशा स्टॉकपासून तुम्ही पूर्णपणे दूर राहा. 500 रुपये 1,000 रुपये 50 रुपये सुद्धा त्या स्टॉकवरती तुम्ही लावू नका, कारण त्या 50 रुपयाला सुद्धा किंमत आहे. स्टॉक मार्केट म्हणजे सट्टा किंवा जुगार नाहीये. कंपनीचा 5 वर्षाचा नफा आणि कंपनीवरील कर्ज इमिजिएट तपासा. जर एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला त्या कंपनीच्या स्टॉकची प्राइस अट्रॅक्टिव्ह वाटते, उदाहरणार्थ 50 रुपये 60 रुपये आहे किंवा 100 किंवा 200 रुपये सुद्धा आहे, पहिले गुंतवणूक करायच्या आधी कंपनीचा 5 वर्षाचा नफा आणि कंपनीवर काही कर्ज आहे का हे तपासा. नफा सातत्याने वाढला असेल आणि कर्ज 0 असेल, त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणं हे एका दृष्टिकोनातनं फायदे
फायद्यामध्ये जाऊ शकतं. पण लगेच कुठलाही निर्णय घेऊ नका. तसंच कंपनीमध्ये असलेले प्रमोटर म्हणजे त्या कंपनीचा मालकच, तो जर त्या कंपनीमध्ये त्याच्या हिश्श्याचे शेअर सातत्याने विकत असेल तर मित्रांनो एक लक्षात घ्या, ही धोक्याची घंटा आहे. प्रमोटरला माहिती आहे की या कंपनीमध्ये आता काही नीट चाललेलं नाहीये, सगळं ज्याला म्हणू शकतो की कंपनी आर्थिकदृष्ट्या बुडालेली आहे, कंपनीवरती कर्ज भरपूर आहेत किंवा कंपनी ही बुडीत जाणार आहे हे त्या प्रमोटरला माहिती आहे. म्हणून त्याच्या हिश्श्याचे शेअर तो आहे त्या भावावरती विकून त्या कंपनीमधली आपली गुंतवणूक काढून घेतोय. मित्रांनो हे पॉइंट जर तुम्ही बघितलेत तर तुम्ही मूर्खपणा करण्यापासून दूर राहू शकता. त्यामुळे हेच पॉइंट तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करताना उपयोगी पडतील. ह्याच्या व्यतिरिक्त पण अनेक पॉइंट्स आहेत, पण ह्या व्हिडिओची ज्याला म्हणू शकतो आपल्याला एक लेंथ ही लिमिटेड ठेवायची आहे, त्यामुळे सर्व पॉइंट मी इथे मांडू शकत नाही. पण महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत ते मी तुमच्यासमोर इथे मांडलेत. आता जाऊया आपण उदाहरणावरती. उदाहरणाकरता मी जाणार आहे इमिजिएट चार्ट वरती. तुमच्या समोर ओपन झाला येस बँकचा चार्ट. मित्रांनो जर तुम्ही 2019च्या आधी बघितलं, 2018-19च्या मध्ये, तर मित्रांनो हा स्टॉक तुम्हाला मिळत होता. इथे बघा, इथे मी जिथे बाण केलं तिथे बघा, हा स्टॉक मित्रांनो तुम्हाला मिळत होता कितीच्या भावावरती? 394च्या भावावरती तेव्हा तुम्हाला मिळत होता. मित्रांनो नंतर हाच स्टॉक जो आहे तो स्वस्त झाला. तुमच्या भाषेत मी तुम्हाला सांगतोय, स्टॉक पडला म्हणजे स्वस्त झाला ही तुमची भाषा असेल. तर नंतर तो स्टॉक 2019च्या मध्ये झाला 280 रुपये. त्याच्यानंतर मित्रांनो तिकडे मी तो स्टॉक विचार केला की अरे स्वस्त झाला म्हणून मी घेतला. स्टॉक पडत गेला. त्याच्यानंतर 2019-20 ज्याला म्हणू शकतो 2019 संपणार 20 स्टार्ट होणार तेव्हा 12 महिन्यात हा स्टॉक गेला 80 रुपये. तिथे मला वाटलं अरे स्टॉक किती स्वस्त झाला, फक्त 80 रुपये. त्या स्टॉकमध्ये मी गुंतवणूक केली. तो स्टॉक पुन्हा गेला 2020च्या मध्ये 30 रुपये. 30 रुपये म्हणजे काहीच नाही. आता स्टॉक पडणं शक्य नाही. पुन्हा मी मूर्खपणा केला आणि स्टॉक आता प्राइसवरती आलाय, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता, 15 रुपये. मित्रांनो हा मूर्खपणा तुम्ही नाही अनेक जण स्टॉक मार्केटमध्ये करतात. स्टॉक पडला, त्याची प्राइस कमी झाली, 10 रुपयाचा 12 रुपयाचा स्टॉक. आता मित्रांनो जो स्टॉक 300चा 15 रुपयावरती आलाय तो 15चा 10 पैसे सुद्धा होऊ शकतो. कदाचित तो 15चा 50 पण होईल. पण अशा कंपनीत पैसेच का गुंतवायचे की जी कंपनी बुडीत आहे, कर्जबाजारी आहे. आता ह्याच्या उलट तुम्हाला मी अजून एक उदाहरण देतो. इथे तुम्ही बघा, चांगला स्टॉक कशाला म्हणतात त्याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. आपण माझा फेवरेट स्टॉक बघूया, HDFC बँक. मित्रांनो HDFC बँकच्या स्टॉकमध्ये तुम्ही बघा, या स्टॉकचा तुम्ही ग्राफ बघा काय आहे आणि तुम्ही ठरवा. जर मी इथे गुंतवणूक केली असती तर स्टॉक मला 550 रुपयाला पडला असता. जर मी इथे गुंतवणूक केली असती तर स्टॉक मला 954ला पडला असता. परत या मार्चच्या फॉलमध्ये स्टॉक हा खाली पडला बघा, इकडे 2020ला आता जो फॉल आहे तिथे सुद्धा हा स्टॉक 850च्या खाली गेला नाही. स्टॉक तुमच्या भाषेत स्वस्त झालाच नाही, तो अजून महाग होत राहिला. मित्रांनो हा स्टॉक महाग नाही झाला. या स्टॉक बद्दल गुंतवणूकदारांचं मत चांगलं आहे, त्यामुळे सातत्याने चढ्या भावाने लोक हा स्टॉक खरेदी करतायत. ह्याला म्हणतात चांगली कंपनी आणि चांगली इन्व्हेस्टमेंट. जर तुम्हाला तुमच्या पैशाचं सोनं करायचं आहे तर अशा चढत जाणाऱ्या ज्या स्टॉकचं ग्राफ आहे त्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवा, दीर्घकालासाठी पैसे गुंतवा, तुम्हाला नक्कीच चांगले रिटर्न मिळू शकतात. इथे कुठल्याही प्रकारचं रिकमेंडेशन मी स्टॉकचं तुम्हाला देत नाही की तुम्ही HDFC घ्या, येस बँक विका. ही फक्त आणि फक्त उदाहरण आहेत. पण इथे तुम्हाला कळलं असेल की स्टॉक मार्केटमधला मोठा मूर्खपणा काय आहे आणि हा मूर्खपणा तुम्ही करू नका. अगदी 2 छोटीशी उदाहरणं तुम्हाला दिली. होपसो तुम्हाला मी सांगितलेलं समजलेलं असेल. धन्यवाद.